सगळे पार्टींना निवडून येणारा आमदार पाहिजे, काम करणारा आमदार पाहिजे. सगळ्यांना असं वाटतं की आता बच्चूभाऊंनी म्हटलं की नवनीत राणांना लोकसभेत उभा राहायचं असेल तर प्रहार करू, आणि प्रहार करून उभं राहिलं तर आम्ही निवडून आणू शकतो, कारण आमचे 2 मतदारसंघ आहे. आणि दुसरी गोष्ट रवीनानं जे म्हटलं आहे की बा त्याच्या यांच्यासोबत संपर्कात मी सगळ्यांच्या संपर्कात आहे, पण मी बच्चूभाऊसोबत आहे शेवटपर्यंत. बच्चूभाऊसोबतच राहणार 100%. ज्यावेळेस माझ्यासोबत कोणीच नव्हतं, अडचणीच्या वेळेस बच्चूभाऊंनी मला सहकार्य केलं, मदत केलं आहे, आणि मी निवडून आलेलो. आता यावेळेस त्यांना सोडून देणं म्हणजे काय योग्य आहे का? आम्ही निर्णय दोघेच घेणार आहे, एकटं नाही घेणार मी, दोघेच निर्णय घेणार आहे. आणि वेळेवर एखादी वेळेस काही प्रॉब्लेमही झाला तर आम्ही दोघे सोबत राहू. म्हणजे बच्चूकडून सोडून कोणत्याही प्रती ज्या व्यक्तीने मला अडचणीच्या वेळेस मदत केली त्या व्यक्तीला कसं काय सोडू मी? हो, अरे एवढं असूनही आता आम्ही महाविकास आघाडीत महायुतीमध्ये आहे, आणि महायुतीमध्ये आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी एवढा निधी दिले मेळघाटसाठी, ते तर आमचे आहे ना, मार्गदर्शक आहे. बच्चूभाऊ आमचे नेते आहे, आम्ही दोघे विचारच्या करून काय निर्णय घ्यायचे ते घेऊ. लोकसभेला तुम्ही प्रार्थ कॅन्डिडेट देणार आहे? बच्चूभाऊचे हट्ट आहे की आम्ही 48 पैकी एखादी तरी द्या आम्हाला. एक लोकसभा मागितलं तर काय चूक झाली आमची? मागणार आहे अमरावती लोक. आता ते अमरावती असू की कोणतेही असू, पण एक तर द्या आम्हाला, एक द्या, 8 ते 10 आमदारकी द्या. आमची पार्टी आहे ना, पार्टी तर वाढला पाहिजे की नाही? बच्चूभाऊंनी म्हटलं की महायुती नाही, तो निर्णय बच्चूभाऊ घेणार आहे. बच्चूभाऊ कधी कधी एखादी वेळेस ते बोलूनही जातात, लवकर थोडासा टेम्परेचर वाढून जातं, आणि त्यावेळेस ते बोलतात ते ज्यांच्यासोबत नाता घट्ट नाही ना त्यांच्यासोबतच जास्त नाता घट्ट असते बरं, एवढं लक्षात ठेव.